नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या व्हर्च्युअल सत्रामध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागणीवर परिणाम करणारे घटक फॅक्टर अफेक्टिंग डिमांड किंवा डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड या संदर्भात माहिती देणार आहे। यापूर्वीच्या लेक्चरमध्ये मागणीचे प्रकार या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे। आता मागणीवर परिणाम करणारे घटक आणि यानंतर मागणीचा नियम या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तर आता आपण पाहणार आहोत मागणीवर परिणाम करणारे घटक फॅक्टर अफेक्टिंग डिमांड किंवा डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, मागणी निर्धारित करणारे घटक। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागणीचे प्रकार पाहिले, आता आपण मागणी निर्धारित करणारे घटक पाहणार आहोत। तर सर्वप्रथम मागणी निर्धारित करणारा किंवा मागणीवर परिणाम करणारा पहिला घटक आहे किंमत, 2 नंबर आहे उत्पन्न, 3 नंबर पर्यायी वस्तूंच्या किमती, 4 नंबर पूरक वस्तूंच्या किमती, 5 नंबर वस्तूंचे स्वरूप, 6 नंबर लोकसंख्येचे आकारमान, 7 नंबर भविष्यकालीन किमती, 8 नंबर जाहिरात, 9 नंबर आवडी निवडी सवयी, 10 नंबर कर रचना आणि 11 नंबर इतर घटक। हे सर्व घटक आहे मागणी निर्धारित करणारे घटक। यालाच आपण मागणीवर परिणाम करणारे घटक असेही म्हणतो, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड। तर याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। मागणी निर्धारित करणारा सर्वात पहिला घटक आहे किंमत। किंमत आणि मागणी यात व्यस्त संबंध असतो, म्हणजेच किंमत वाढल्यास मागणी कमी होते, तर किंमत कमी झाल्यास मागणी वाढते। हे आपण खालील सूत्ररूपातही पाहू शकतो। प्राइस अप म्हणजेच किंमतीत जर वाढ झाली तर डिमांड डाऊन म्हणजेच मागणी कमी होते, तर प्राइस डाऊन झाली म्हणजेच किंमत जर कमी झाली तर डिमांड अप होती। म्हणजेच किंमत आणि मागणी या दोन विरुद्ध दिशेने बदलणाऱ्या संकल्पना आहे। किंमत वाढते, मागणी कमी होते, तर किंमत कमी होत असताना मागणी वाढताना निदर्शनास येते। मागणीवर परिणाम करणारा किंमत हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। किंमत आणि मागणी यात व्यस्त संबंध आहे। तर मागणीवर परिणाम करणारा पुढील घटक आहे उत्पन्न, इन्कम। जसं किंमत आणि मागणी यात व्यस्त संबंध आहे, तसं उत्पन्न व मागणी यात समसंबंध असल्याचे निदर्शनास येते। उपभोक्त्याचे उत्पन्न वाढल्यास त्याच्याकडून मागणी वाढविली जाते, तर उत्पन्न कमी झाल्यास मागणी कमी होते। म्हणजे ज्या दिशेने उत्पन्न बदलते त्याच दिशेने मागणी देखील बदलते। हे आपण खालील सूत्ररूपात पाहू शकतो। इन्कम अप म्हणजे उत्पन्नात झालेली वाढ ही डिमांड अप करते, म्हणजेच मागणीतही वाढ घडून आणते। याउलट इन्कम डाऊन म्हणजेच उत्पन्न जर कमी झालं तर त्याचा परिणाम म्हणून मागणी देखील कमी केली जाते। उत्पन्न आणि मागणी यामध्ये समसंबंध असल्याचे निदर्शनास येते। त्यानंतर मागणीवर परिणाम करणारा तिसरा घटक आहे पर्यायी वस्तूंच्या किमती। पर्यायी वस्तू एकाऐवजी दुसरी वस्तू आपल्याला पर्याय असते। चहाला कॉफी पर्याय आहे, साखरेला गूळ पर्याय आहे। पर्यायी वस्तूंच्या बाबतीत किमतीतील बदलाचा मूळ वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम हा समस्वरूपाचा असतो। चहा व कॉफी या पर्यायी वस्तूंच्या बाबतीत चहाची किंमत वाढल्यास आपण कॉफीची मागणी वाढवतो। याउलट चहाची किंमत जर कमी झाली तर आपण कॉफीची मागणी कमी करतो। एक्स आणि वाय या दोन पर्यायी वस्तू आहे असं मानल्यास इफ एफ गुड प्राइस अप देन वाय गुड डिमांड अप, इफ एफ गुड्स प्राइस डाऊन देन वाय गुड्स डिमांड डाऊन। म्हणजेच एक्स वस्तूची किंमत वाढल्यास वाय वस्तूची मागणी वाढते। याउलट एक्स वस्तूची किंमत कमी झाल्यास वाय वस्तूची मागणी देखील कमी होताना येथे निदर्शनास येते।
त्यानंतर मागणीवर परिणाम करणारा पुढील घटक आहे पूरक वस्तूंच्या किमती, प्राइसेस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. पूरक वस्तू म्हणजे एक वस्तू घेतली तर दुसरी वस्तू घ्यावीच लागते अशा वस्तू. फॉर एक्झाम्पल, गाडी घेतली, पेट्रोल टाकावंच लागणार. पेन घेतला, शाई घ्यावीच लागणार. पूरक वस्तूंच्या बाबतीत एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम हा व्यस्त स्वरूपाचा असतो. फॉर एक्झाम्पल, पेट्रोल आणि कार यांच्या बाबतीत पेट्रोलची किंमत वाढल्यास कारची मागणी कमी केली जाते, तर पेट्रोलची किंमत कमी झाल्यास कारची मागणी जास्त केली जाते. एक्स आणि वाय या पर्यायी वस्तू आहे असं मानल्यास इफ एफ गुड्स प्राइस अप देन वाय गुड्स डिमांड डाऊन. इफ एफ गुड्स प्राइस डाऊन देन वाय गुड्स डिमांड अप. म्हणजेच पूरक वस्तूंच्या बाबतीत किंमत आणि मागणी यात व्यस्त संबंध असल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर मागणीवर परिणाम करणारा पुढील घटक आहे वस्तूंचे स्वरूप, नेचर ऑफ प्रोडक्ट. काही वस्तू जीवनावश्यक असतात, काही वस्तू जीवनावश्यक नसतात. मग जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत मागणी कशा प्रकारची असते आणि ज्या जीवनावश्यक नाही अशा वस्तूंच्या बाबतीत मागणी कशा प्रकारची असते. वस्तू जर जीवनावश्यक असतील तर किंमत वाढीचा मागणीवर परिणाम होत नाही. यावर वस्तू जीवनावश्यक नसतील तर किंमत वाढीचा मागणीवर व्यस्त परिणाम होतो. इथे आता जीवनावश्यक वस्तू आपण रक्तदाब नियंत्रणाचं औषध, त्याची ते जीवनावश्यक आहे, त्याची किंमत किती वाढली किंवा कमी झाली त्याची मागणी आपण एकाच प्रमाणावर करणार आहोत. काही वस्तू जीवनावश्यक नसतात अशा वस्तूंच्या बाबतीत त्यांची किंमत वाढल्यास मागणी कमी केली जाते, याउलट त्यांची किंमत कमी झाल्यास त्यांची मागणी वाढवली जाते. पुढील घटक आहे लोकसंख्येचे आकारमान, साईज ऑफ पॉप्युलेशन. लोकसंख्या आणि मागणी यामध्ये समसंबंध असल्याचे निदर्शनास येते. म्हणजेच लोकसंख्या जास्त असल्यास मागणी जास्त असते, याउलट लोकसंख्या कमी असल्यास मागणी कमी असते. म्हणजेच लोकसंख्या वाढत असेल तेव्हा मागणी वाढते, लोकसंख्या कमी होत असेल तर मागणी देखील कमी केली जाते. हे आपण खालील सूत्ररूपात पाहू शकतो. पॉप्युलेशन अप म्हणजेच लोकसंख्या वाढली तर डिमांड अप होते, म्हणजेच मागणी वाढते. याउलट पॉप्युलेशन डाऊन झाली, लोकसंख्या जर कमी झाली तर मागणी देखील कमी होते, म्हणजेच डिमांड डाऊन होते. तर अशा प्रकारे लोकसंख्येतील वाढ आणि मागणी यामध्ये समसंबंध असल्याचे निदर्शनास येते. जास्त लोकांकडून जास्तच मागणी केली जाते, याउलट कमी लोकांकडून कमी मागणी केली जाते. त्यानंतर मागणीवर परिणाम करणारा घटक आहे भविष्यकालीन किमतींचा अंदाज, एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइजेस. भविष्यात किंमत वाढीचा अंदाज असेल तर वर्तमान काळातच त्याची मागणी वाढवली जाते. म्हणजे भविष्यातील किंमत वाढीचं नुकसान त्यांना सहन करावं लागणार नाही. याउलट भविष्यात किमती कमी होण्याचा अंदाज असेल तर वर्तमानकालीन मागणी कमी होते. म्हणजेच भविष्यात जर ती वस्तू तुम्हाला स्वस्त मिळणार असेल तर आज जास्त किमतीला ती वस्तू घेण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे भविष्यात किंमत वाढीचा अंदाज पॉझिटिव्ह असेल तर त्याचा इफेक्ट देखील वर्तमानकालीन मागणीवर पॉझिटिव्ह होतो. वर्तमानकालीन मागणी वाढल्याचे दिसते. याउलट भविष्यात किंमत कमी होण्याचा अंदाज असेल तर वर्तमान काळात देखील मागणी कमी होते. त्यानंतर 8वा घटक आहे जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट. सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर जाहिरात ही मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. चांगल्या प्रकारची जाहिरात ही व्यक्तीच्या आवडीनिवडीमध्ये बदल घडवून आणते व मागणीतही मोठ्या प्रमाणावर वाढ निर्माण करते. एखाद्या वस्तूची जाहिरात होत असेल, वारंवार एखादी वस्तू तुमच्या पाहण्यात येत असेल तर नक्कीच त्या वस्तूच्या मागणीत वाढ होते. याउलट एखादी अननोन वस्तू असेल जिची जाहिरात होत नसेल अशा वस्तूंच्या बाबतीत तुम्ही अननोन आहात, म्हणजेच ती वस्तू तुम्हाला परिचयाची नाही, अशा वेळेस त्या वस्तूची मागणी केली जात नाही. म्हणजेच इफेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट मेक डिमांड इन्क्रीज. परिणामकारक जाहिरातीतून मागणी मोठ्या प्रमाणावर वाढवली जाते. आजकाल दूरदर्शनच्या साहाय्याने किंवा इतर चित्रवाहिन्यांच्या साहाय्याने
मागणीत वाढ करण्यासाठी जाहिरातींचा वापर केला जातो. त्यानंतर पुढील घटक आहे आवडीनिवडी, सवयी व फॅशन. टेस्ट, हॅबिट्स अँड फॅशन. आवडीनिवडी, छंद, फॅशन, सवयी इत्यादी वैयक्तिक घटकांचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होत असतो. आवड वाढल्यास मागणी वाढते, याउलट आवड कमी झाल्यास मागणी कमी होते. एखादी वस्तू तुम्हाला आवडत असेल, तिची किंमत वाढली तरी देखील तिची मागणी तुम्ही आहे तेवढीच ठेवतात. याउलट एखादी वस्तू आवडत नसेल तर त्याच्या किंमत वाढीचा निगेटिव्ह इफेक्ट त्याच्या मागणीवर होताना निदर्शनास येतो. त्याचप्रमाणे काही नवीन फॅशन आला, काही ट्रेंड्स आला नवीन, तर त्यानुसारही वस्तूंची मागणी वाढवली जाते. आजकाल जाहिरातींच्या माध्यमातून वेगवेगळ्या फॅशनेबल वस्तू तुमच्यासमोर पुटअप केल्या जातात आणि त्यानुसारच तुमच्या मागणीवर परिणाम होत असतो. जसा फॅशन असेल, जसा ट्रेंड्स असेल, तशी तुमची मागणी वाढत जाते. त्यानंतर 10वा घटक आहे कर रचना, लेवल ऑफ टॅक्स. वस्तू व सेवांवर कर लादल्यास त्यांच्या किमती वाढून मागणी कमी होईल. याउलट कर कमी केल्यास त्यांच्या किमती कमी होऊन त्यांची मागणी वाढेल. हे आपण पुढील सूत्ररूपात पाहू शकतो. इफ टॅक्स अप, जर कर वाढले तर त्याचा परिणाम वस्तूंच्या किमती वाढतात, प्राईस अप होतात, आणि किंमत जर वाढली तर आपल्याला माहीतच आहे मागणी कमी होते, म्हणजेच डिमांड डाऊन. इफ टॅक्स डाऊन, जर कर कमी झाला देन प्राईस डाऊन, किमती कमी होतात, आणि जर किंमत कमी झाली तर आपल्याला माहीतच आहे किंमत आणि मागणी यात व्यस्त संबंध असतो. किंमत कमी झाली तर मागणी वाढताना निदर्शनास येते, म्हणजेच किंमत वाढीचा मागणीवर विरुद्ध दिशेने परिणाम होताना निदर्शनास येतो. आणि 11वा म्हणजे शेवटचा घटक आहे इतर घटक. त्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती, 2 नंबर तंत्रज्ञानातील बदल, 3 नंबर सरकारी धोरण, 4 नंबर रूढी परंपरा हे घटक सांगितलेले आहेत. नैसर्गिक परिस्थिती चांगल्या प्रकारची असेल, उत्पन्नामध्ये वाढ होते. उत्पन्न जर वाढलं तर नक्कीच प्रोडक्शन इन्क्रीज झालं तर लोकांची मागणी देखील वाढणार आहे. त्यानंतर तंत्रज्ञानात बदल झाला, टेक्नॉलॉजिकल चेंजेस झालं तर प्रोडक्शन चांगल्या प्रकारचं मिळू शकतं. त्यामुळे देखील आता पहा मोबाईलच्या बाबतीत तांत्रिक बदलामुळे 4G नंतर आता 5G येईल. 5G आला तर 4G ऐवजी 5Gच्या मोबाईलची मागणी वाढू शकते. सरकारी धोरण असेल, सरकारचं धोरण राजकोषीय, राजवित्तीय अशा 2 प्रकारचं. त्यानंतर चलनविषयक धोरण, या धोरणांचा परिणाम देखील मागणीवर होत असतो. स्वस्त पैशाचं धोरण असेल, बाजारपेठेत पैसा वाढविला जातो त्यामुळे मागणी वाढते. महाग पैशाचं धोरण असेल, बाजारपेठेतील पैसा कमी केला जातो त्यामुळे मागणी कमी होते. त्याचबरोबर रूढी परंपरा, पहा रूढी परंपरेने काही सण उत्सव आपण साजरे करत असतो आणि त्या सणांच्या काळात पर्टिक्युलर वस्तूंना मागणी वाढत असते. फॉर एक्झाम्पल दिवाळी असेल, फटाक्यांची मागणी केली जाते. दिवाळीच्या वेळेसच आकाशकंदील असतात, त्यांची मागणी केली जाते. आणि इतर परिस्थितीमध्ये किंवा इतर वेळात आकाशकंदील वगैरे याला मागणी नसते. काही पर्टिक्युलर सणांमध्ये पर्टिक्युलर वस्तूंची मागणी वाढत असते. सण संपला, मागणी पुन्हा कमी होताना निदर्शनास येते. तर अशा प्रकारे मागणीवर परिणाम करणारे हे 4 इतर घटक आहे. नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल व सरकारी धोरण आणि रूढी परंपरा. तर हे सर्व पॉईंट आपण पाहिले. प्रकारे आपण मागणीवर परिणाम करणारे किंवा मागणी निर्धारित करणारे घटक, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड किंवा फॅक्टर अफेक्टिंग डिमांड याबद्दल माहिती घेतलेली आहे. पुढील लेक्चरला आपण मागणीचा नियम पाहणार आहोत. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.